राहुल गांधी आज महाराष्ट्रातील सांगलीमध्ये आहेत आणि लोकतीर्थ पतंगराव कदम असं स्मारकाचं आता उद्घाटन होत आहे आणि या कार्यक्रमासाठी राहुल गांधी आज सांगलीमध्ये आलेले आहेत आणि सर्वच दिग्गज नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्याहीपेक्षा घनदाट असतं। जयंत पाटील दिसतात, नाना पटोले आहेत, त्याचप्रमाणे काँग्रेसचे जिल्ह्यातले सर्वच महत्त्वाचे नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। या स्मारकाचा आता अनावरणाचा हा कार्यक्रम आहे। अनेकविध खात्यांची जबाबदारी काही वेळामध्ये कडेगावमध्ये राहुल गांधी यांची सभा सुद्धा आहे आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलेलं आहे। अत्यंत उत्तम निर्णय साहेबांनी घेतली ज्याची फळं आज तर पतंगराव कदम स्मारकाचं अनावरण झालेलं आहे। पंचक्रोशीशी नाही, सांगलीमधून आपण ही थेट दृश्य पाहतोय। राहुल गांधी यांचा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिलाच महाराष्ट्राचा दौरा आहे। त्यात काँग्रेसने मोठं शक्ती प्रदर्शन आजच्या या कार्यक्रमामधून केलेलं आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष, विरोधकांचं लक्ष विशेषतः या ठिकाणी आहे, कारण महाराष्ट्रात येऊन राहुल गांधी नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बदलापूरमध्ये झालेल्या प्रकरणानंतर राहुल गांधी यांनी पोस्ट शेअर केलेली होती आणि महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांवर त्यांनी टीका केली होती। त्यामुळे आजच्या त्यांच्या जाहीर सभेमध्ये नेमके काय काय मुद्द्यांना राहुल गांधी हात घालतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकार्पण आपण करतो आहोत। हे स्मारक केवळ स्मृतीस्थळ नाहीये, तर हे प्रेरणास्थळ म्हणून पंचक्रोशीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ओळखलं जाणार आहे। आणि इथे केवळ आपण थेट दृश्य पाहतोय राहुल गांधी यांच्या सांगलीतल्या या कार्यक्रमाची। तडफेचा तरुण किती पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं लोकार्पण झालेलं आहे आणि त्याची ही दृश्य राहुल गांधी आज सकाळी आधी नांदेडमध्ये आले आणि त्यानंतर सांगलीमध्ये त्यांचा हा विशेष एका खास कार्यक्रमासाठी त्यांनी उपस्थिती लावलेली आहे आणि यानंतर कडेगावमध्ये राहुल गांधी यांची सभा होणार आहे। या लोकार्पण सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुल गांधी, तर आजच्या या कार्यक्रमामध्ये शरद पवार सुद्धा असणार आहेत आणि त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे सुद्धा। त्यामुळे काय नेमकी टीका, राजकीय टीका या मंचावरून होणार आहे हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मुख्यमंत्री माननीय नामदार रेवंत रेड्डी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय खासदार के सी वेणुगोपाल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे